हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा आपला व्हिडिओ आहे शू रॅक मेकओव्हर. इथे तुम्ही बघताय माझा 3 लेअरचा लोखंडी शू रॅक आहे. खरं तर माझ्याकडे असा वुडनचा शू रॅक आहे, पण त्याला मी आमच्या हॉलमध्ये बॅक साईडला मेन डोअरच्या बॅक साईडला असं ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यामध्ये आपले नवीन शूज वगैरे ठेवता येतील. कारण काय होतं ना, इथे तुम्ही बघताय ना बाहेरच्या साईडला जे आपण रेग्युलर यूजचे शूज किंवा चप्पल स्लीपर्स आपले असतात, तर त्याला घामाचा वास येतो आणि मग प्रत्येक वेळी आपण ते वुडनच्या रॅकमध्ये ते नाही ठेवू शकत. रेग्युलर यूजचे जे आपले चप्पल्स असतात ते बाहेरच्या बाहेर ठेवता येतील. त्यासाठी मी इथे ना एक बॉक्स घेतलेला आहे. मध्येच माझं बाळ उठलं, तिला खेळवता खेळवता माझं हे काम चालू होतं. असं लोखंडी शू रॅक तर आपल्या सगळ्यांकडेच असतंच बघा. आता हे नवीन वुडनचे आलेले आहेत, पण हे स्टार्टिंगपासून आपल्या सगळ्यांकडे असतंच. आणि हे बॉक्स देखील आपल्याकडे इझिली अवेलेबल होतात. बॉक्स ना इथे मी वन साइड कट करून घेतला, जेणेकरून आपल्याला फ्रंट साइडला थोडंसं ओपन जागा ठेवता येईल जे आपले चप्पल्स असतात ते काढघाल करण्यासाठी. तर हा बॉक्स ना थोडासा मोठा आहे, जे माझं शू रॅक आहे त्यापेक्षा हा बॉक्स थोडा मोठा आहे. तर त्याला मी एक साइडने असं कट केला, बाकी साइडला सेलो टेप लावून घेतला. पण ते सेलो टेपचं काय होत होतं ना, ते बॉक्स थोडासा डस्टी असल्यामुळे त्याला ते व्यवस्थित स्टिक होत नव्हतं. तुमच्याकडे पण जर असं एक शू रॅक असेल ना, तर त्याचा एक मेकओव्हर करून टाका. चालेल, खूप सुंदर दिसतं. वुडनच्या शू रॅकमध्ये काय होतं, प्रत्येक वेळी आपण ते काढघाल नाही करू शकत आणि एक पॉईंट नंतर कंटाळा येऊन जातो आपल्याला. तर त्यामध्ये आपण नवीन जे आपले सँडल्स असतात ठेवून द्यायचं आणि रेग्युलर यूजसाठी हे लोखंडी शू रॅक वापरायचं. दिसायलाही छान दिसतं आणि मस्त वाटतं. आता इथे तुम्ही बघताय याची हाईटही खूप जास्त झाली आणि त्याची लेंथही खूप जास्त आहे, त्यामुळे मी त्याला कट केला एका साईडने. इथे बघा, मगाशी जे मी सेलो टेप लावून घेतले होते ते काय व्यवस्थित स्टिकच होत नाही. तर त्यासाठी आपण एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत, ती व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला समजेलच. इथे बॉक्स मी मध्ये कट करते कारण ते लेंथला जास्त होतोय. हाईटचं आपण व्यवस्थित केलं, पण लेंथ थोडी जास्त होत होती, त्याच्यामुळे मी ते मध्ये कट करून त्याला आता सेलो टेप लावून घेते. आधी मी स्टेपल करण्याचा प्रयत्न केला, पण ते स्टेपल काही बसतच नव्हतं, त्याच्यामुळे सेलो टेप लावला. इथे मगाशी जी मी ट्रिक बोलले होते ना तुम्हाला, ती अशी की सेलो टेप बसत नव्हतं, त्यामुळे मी काय केलं, सुई आणि धागा घेऊन त्याला असं इथे आता व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्या प्रकारे शिवून घेतलं. त्यामुळे ते व्यवस्थित फिटिंग झालंय. सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शिवून घेतल्यानंतर ते अजिबात हलतच नाही आता. बघा, इथे सगळ्या बाजूंनी शिवून झाल्यानंतर आपला बॉक्स रेडी झालेला आहे. आता त्याला आपण स्टिकर लावून घेऊया. जे मी वॉलपेपर मागवलं होतं मेशोवरून, तर ते हे असं आहे, वुडनचंच आहे ते.
वुडन टेक्स्चरमध्ये. तर ते असं संपूर्ण व्यवस्थित आता लावून घ्यायचं. स्टिकरचा एक छोटा तुकडा उरलेला ना, तर तो असा इथे पुढे शटर टाईप थोडंसं डिझाईन करण्यासाठी एक लावलेलं आहे, जेणेकरून आपण तिथे वीट ठेवणार आहे ना, तर ती वीट दिसायला नको.
चला, बॉक्स तर आपला बनवून तयार आहे. आता झालेला जो पसारा आहे तो थोडासा आवरून घेते, म्हणजे अचानक जर कोणी घरामध्ये आलं तर तो पसारा दिसायला नको. आणि सगळं आवरून झाल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते आपलं मेकओव्हर कसं झालेलं आहे. एक गोष्ट तर सांगायचीच राहिली, आपण जो बॉक्स वापरला ना तर त्याला आतमध्ये मी पेंट केला ब्लॅक कलर, ॲक्रेलिक कलरचा जो ब्लॅक आहे. माझ्याकडे ब्लॅक कलर एक्स्ट्रा होता त्यामुळे मी ब्लॅक वापरला. तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता. तर इथे बघा मी आता संपूर्ण पेंट करून घेते. ते छान दिसतंय. चला, आपला बॉक्स पेंट करून रेडी झालेला आहे. आता आपण त्याला बाहेर ठेवून देऊया. हा आधीचा माझा जुना रॅक आहे जो आता असा दिसतोय. तुम्हाला हा मेकओव्हर कसा वाटला मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तो चला तर मग भेटूया अशाच अजून एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.